आज आपण तयार करणार आहोत कुरडयाची भाजी। चला तर मग रेसिपी सुरू करूया। त्यासाठी मी 6-7 कुरडया घेतल्या आहेत। ते पाण्यामध्ये 1 तास भिजू घालायचे आहे किंवा कोमट पाण्यामध्ये सुद्धा घालू शकता। एक कांदा कट करून घेतला आहे। अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। लसूण 3-4 मिरच्या हे बारीक करून घेतले आहेत। त्यानंतर शेंगदाणे टाकून अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे। अर्धा चमचा जिरे, त्यानंतर कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचे आहे। कढीपत्ता टाकून त्यामध्ये आपण कट केलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर वाटण करून घेतला आहे। कांद्याला गुलाबी कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपण मिरचीचा ठेचा, शेंगदाणे टाकून घेतले आहेत। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। त्यानंतर थोडेसे पाणी टाकून ते एकजीव करून घ्यायचे आहे। दोन 3 मिनिटे हे आपण फ्राय करून घेणार आहोत। कुरडया ही छान भिजली आहेत। आता आपण हे कढईमध्ये टाकून घेऊया। तीन 4 मिनिटे आपण हे वाफवून दिले आहे आणि कट करून कोथिंबीर टाकायची आहे। कुरडयाची रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला ही कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। ही भाजी स्पेशल डब्यासाठी केली आहे। धन्यवाद।